नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. हिंदू धर्मियांसाठी मार्गशीर्ष महिना हा एक पवित्र महिना मानला जातो. मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीचं व्रत आपल्या घराघरांमध्ये केलं जातं. मार्गशीर्ष महिन्याच्या दर गुरुवारी हे व्रत ठेवलं जातं आणि या निमित्ताने अनेक घरात श्रावण महिन्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यातही मांसाहार हा केला जात नाही. अशा या पवित्र मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात 13 डिसेंबरपासून होणार आहे, तर पहिला गुरुवार हा 14 डिसेंबर या दिवशी आहे. मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात 12 डिसेंबरच्या रात्री 6:24 सुरू होणार आहे, म्हणजे अमावस्या संपल्यानंतर सुरू होणार आहे. आणि मार्गशीर्ष मासारंभ हा 13 डिसेंबरला असून या महिन्याची सांगता 11 जानेवारी या दिवशी आहे. अशा या पवित्र मार्गशीर्ष महिन्यात आपण माता लक्ष्मीचे व्रत करत असतो. आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न राहावी, आपल्या घरात सदैव लक्ष्मीचं आगमन राहावं, आपल्या घरात कधीच लक्ष्मीची कमतरता पडू नये यासाठी मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीचं हे गुरुवारचं व्रत केलं जातं. आपण सर्वजण हे व्रत करत असतो. प्रत्येकजण प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही कुठलं ना कुठलं कष्ट हे करत असतो. या कष्टाला आपल्या भाग्याची, आपल्या नशिबाची जोड मिळावी यासाठी आपण काही सेवा उपाय हे करत असतो. अशाच प्रकारे आपल्याला मार्गशीर्ष महिना सुरू होण्याआधी या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असणाऱ्या वस्तू आपल्या घरात घेऊन यायच्या आहेत. बघा, या वस्तू जर का तुमच्या देवघरामध्ये असतील तर यामुळे माता लक्ष्मी ही सदैव तुमच्या घरामध्ये टिकून राहणार आहे. या वस्तू तुमच्या देवघरात असेल तर माता लक्ष्मी तुमच्या घरातनं कधीही कुठेच म्हणजे घराच्या बाहेर देखील तुमच्या जाणार नाही. तर या वस्तू जर का तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ह्या वस्तू या मार्गशीर्ष महिन्यामध्ये किंवा मार्गशीर्ष महिना सुरू होण्याच्या अगोदर तुमच्या घरात आणू शकतात आणि याची स्थापना तुम्ही ह्या मार्गशीर्ष महिना सुरू झाल्यानंतर करू शकतात. किंवा मग पहिल्या गुरुवारी तुम्ही या वस्तूंची स्थापना तुमच्या देवघरामध्ये करू शकतात. आणि या वस्तू तुम्हाला प्रत्येक गुरुवारी तुमच्या पूजेमध्ये देखील पूजेसाठी ठेवायच्या आहेत. बघा, यामुळे माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्यावर राहतो. माता लक्ष्मी ही अखंड आपल्या घरात सदैव टिकून राहते. या वस्तू कोणत्या हे आपण आता पाहूया. यामधली सर्वात पहिली आणि सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे ती आहे श्रीयंत्र. बघा, आपल्या सर्वांच्या घरात श्रीयंत्र हे असतेच, पण ज्यांच्याकडे श्रीयंत्र नाही त्यांनी हा मार्गशीर्ष महिना सुरू होण्या अगोदर श्रीयंत्राची खरेदी करायची आहे आणि श्रीयंत्राची स्थापना तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला करायची आहे. त्याचबरोबर प्रत्येक गुरुवारच्या व्रताच्या पूजेमध्ये तुम्हाला श्रीयंत्राची देखील पूजा ही करायची आहे. श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन आहे. आपल्याला जर का बघा, ज्याला पैशाची चणचण आहे किंवा ज्याच्याकडे पैसा टिकत नाही किंवा खूप कष्ट करूनही पैसा पुरत नाही, अशांनी त्यांच्या घरामध्ये जर का श्रीयंत्र नसेल तर श्रीयंत्र हे जरूर आणावं. कारण बघा, आपल्या देवघरामध्ये जर का श्रीयंत्र असेल तर माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये सदैव टिकून राहते. माता लक्ष्मी ही अस्थिर आहे, ती स्थिर नाही, ती चंचल आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहेच. ती येते आणि ती अशी निघून देखील जात असते. तिला स्थिर ठेवण्यासाठी तिला आसन आपल्या घरामध्ये आणून द्यायचं आहे, ते म्हणजे श्रीयंत्र. आणि या श्रीयंत्राची पूजा आपल्याला प्रत्येक वेळेस करायची आहे. त्याचप्रमाणे कुंकुम अर्चन ही सेवा देखील श्रीयंत्रावर आपल्याला नेहमी करायची आहे. ती कशी करायची याबाबतचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. श्रीयंत्राची स्थापना कशी करायची याबाबतचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तो व्हिडिओ तुम्ही नक्की पाहू शकतात. यानंतरची दुसरी वस्तू म्हणजे कमळगट्ट्याची माळ. बघा, श्रीयंत्र आलं म्हणजे कमळगट्ट्याची माळ आली. माता लक्ष्मीला कमळाचं फूल हे अतिशय प्रिय आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहेच. बघा, प्रत्येक वेळेस माता लक्ष्मीला कमळाचं फूल आणून अर्पण करणं हे आपल्याला शक्य नसतं. याचबरोबर 108 कमळाची फुलं आपण माता लक्ष्मीला अर्पण करू शकत नाही. यासाठी आपण जर का कमळगट्ट्याची माळ आणली आणि ती जर का श्रीयंत्राभोवती गोल वेढा करून ठेवली तर आपण माता लक्ष्मीला 108 कमळाची फुलं अर्पण केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं. कमळगट्टा मणी म्हणजे कमळाच्या फुलाचं हे बी असतं. बघा, हे बी आपण प्रत्येक टायमाला आणून अर्पण करू शकत नाही. कमळाचं फूल देखील आपण प्रत्येक टायमाला आणून अर्पण करू शकत नाही. तर तुम्ही अशा प्रकारे कमळगट्ट्याची माळ आणून ती तुम्ही श्रीयंत्रावर ठेवू शकतात. यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर सदैव प्रसन्न राहते. अतिशय प्रिय असलेलं कमळाचं फूल हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. तुम्ही यावर माता लक्ष्मीचा मंत्र जप देखील करू शकतात.
यानंतरची पुढची वस्तू म्हणजे गजलक्ष्मी. बघा, गजलक्ष्मी देखील आपल्या देवघरामध्ये असणं अतिशय शुभ आहे. गजलक्ष्मी जर का आपल्या देवघरामध्ये असेल तर आपल्या घरात कधीही वास्तुदोष येत नाही. वास्तुदोष जरी असला तरी तो निघून जाण्यास मदत होत असतो. गजलक्ष्मी घेताना ही नेहमी जोडीमध्ये घ्यावी. गजलक्ष्मी घेताना तिची सोंड नेहमी ही वर असावी, तिचा उजवा पाय हा पुढे असावा. या स्वरूपात आपल्याला गजलक्ष्मीची जोडी घ्यायची आहे आणि या गजलक्ष्मीला आपल्याला आपल्या देवघरात स्थापन करायचं आहे. जशी आपण रोजची देवपूजा करतो त्याप्रमाणेच आपल्याला या गजलक्ष्मीची देखील रोज पूजा करायची आहे. हळदी कुंकू लावून धूपदीप आपल्याला दाखवायचा आहे. अतिशय शुभ अशी ही वस्तू आहे. ही वस्तू देखील आपण आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे. यानंतरची पुढची वस्तू म्हणजे बघा, आता ही वस्तू देखील माता लक्ष्मीला अतिशय म्हणजे अतिशय प्रिय आहे. ती म्हणजे पिवळ्या कवड्या. तुमच्या देवघरामध्ये जर का पिवळ्या कवड्या नसतील तर तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये पिवळ्या कवड्या ह्या आवर्जून आणू शकतात. तुम्ही 7 पिवळ्या कवड्या आणू शकतात किंवा मग तुम्ही 11 पिवळ्या कवड्या आणू शकतात. पिवळ्या कवड्या घरी आणल्यानंतर त्याची स्थापना तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये करायची आहे. माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असेल त्यांच्यासमोर तुम्हाला या पिवळ्या कवड्या एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवून त्यामध्ये तुम्हाला ठेवायचे आहे. तुम्हाला रोज या पिवळ्या कवड्यांची देखील धूप दीप हळदी कुंकू लावून तुम्हाला पूजा करायची आहे. याचबरोबर तुम्ही या महालक्ष्मीच्या व्रतामध्ये देखील प्रत्येक गुरुवारी ह्या कवड्या तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकतात. याची देखील तुम्हाला प्रत्येक गुरुवारी पूजा करायची आहे. बघा, तुमच्या घरात जर का पिवळ्या कवड्या असतील तर तेथे माता लक्ष्मीचा हा वास सदैव असतो. माता लक्ष्मीला पिवळी कवडी ही अतिशय प्रिय आहे आणि यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतं. माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये सदैव टिकून राहते. पैशा बाबतीतले जर का आपल्याला कुठले प्रश्न उद्भवत असतील त्यांनी पिवळ्या कवड्या आणून त्यांच्या देवघरामध्ये ह्या नक्की ठेवावा. याचबरोबर तुम्ही चांदीचा सिक्का, बघा माता लक्ष्मीचा चांदीचा सिक्का मिळतो. चांदीचा सिक्का आणून त्याची स्थापना तुम्ही तुमच्या देवघरामध्ये करू शकतात. चांदीचा सिक्का आणून तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकतात. अतिशय शुभ असा हा चांदीचा सिक्का असतो. माता लक्ष्मीच्या प्रत्येक पूजेमध्ये तुम्ही या चांदीच्या माता लक्ष्मीच्या सिक्क्याची देखील पूजा करू शकतात. आता यानंतरची पुढची वस्तू म्हणजे माता लक्ष्मीची पावलं. बघा, तुमच्या जर का उंबरठ्यावर तुम्हाला माता लक्ष्मीची पावलं आणायची असतील तर ती देखील तुम्ही ह्या महिन्यात आणू शकतात. माता लक्ष्मीची पावलं घेताना ती जमली तर तुम्ही तांब्याची घ्या, ज्याला शक्य असेल त्यांनी चांदीची घ्यावी, परंतु प्लॅस्टिकची लक्ष्मीची पावलं तुम्ही तुमच्या उंबरठ्याला लावू नका. बघा, काही दिवसांनी ती लक्ष्मीची पावलं निघतात, आपण कुठेही फेकतो, म्हणजे आपल्याकडनं तिचा अनादर होतो, अपमान होतो आणि त्याचे काही त्रास हे आपल्याला नंतर जाणवू शकतात. याचबरोबर जर का आपण उंबरठ्यावर लक्ष्मीची पावलं लावले, बघा आता हे मत माझं सांगते मी तुम्हाला, आपण जर का लक्ष्मीची पावलं उंबरठ्यावर लावले तर बघा त्याच्यावर काहींचे पाय पडतात, जाता येता लहान मुलं का होईना कळत न कळत त्याच्यावर पाय ठेवतात. बघा, यामुळे माता लक्ष्मीचा हा अपमान होतो. माता लक्ष्मी यामुळे क्रोधित होऊ शकते आणि यामुळे देखील आपल्यावर माता लक्ष्मी ही प्रसन्न होत नाही, म्हणजे माता लक्ष्मीची अवकृपा आपल्याला प्राप्त होते. यासाठी बघा, तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही लक्ष्मीची पावलं आणून ती तुमच्या दरवाज्यावर लावू शकतात. यानंतर तुमच्या देवघरामध्ये जर का माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही या मार्गशीर्ष महिना सुरू होण्याच्या आधी माता लक्ष्मीचा फोटो हा आवर्जून आणायचा आहे. बघा, तुम्ही फोटो घ्या किंवा मूर्ती घ्या, यामध्ये माता लक्ष्मी ही नेहमी बसलेल्या स्वरूपात असावी. माता लक्ष्मी ही कमळात बसलेल्या स्वरूपात असावी. माता लक्ष्मीचा फोटो हा कधीही उभा नसावा किंवा मग माता लक्ष्मीच्या हातातनं पैसे पडत आहे असा जो फोटो असतो तो तुम्ही घेऊ शकतात. याचबरोबर बघा, तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ज्याही काही देवाच्या वस्तू आणायच्या असतील त्या वस्तू देखील तुम्ही ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आणू शकतात. जसं की तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये आसन आणायचं असेल, तुम्हाला पूजेसाठी पाटावर टाकण्यासाठी आसन आणायचं असेल किंवा घंटी आणायची असेल, शंख आणायचा असेल किंवा मंत्रमाळ जप आणायची असेल, तुम्ही जर का स्वामी समर्थांची सेवा करत असाल तर स्वामी समर्थांचं स्वामी चरित्राचं पुस्तक तुम्हाला आणायचं असेल किंवा पोथी आणायची असेल किंवा नित्यसेवेचं पुस्तक आणायचं असेल, तुम्ही अशा चांगल्या वस्तू देखील ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये खरेदी करू शकतात. अतिशय शुभ आणि पवित्र असा हा महिना आहे. या महिन्यात तुम्हाला ज्याही काही सेवा चालू करायच्या असतील त्या सेवेचे ग्रंथ, त्या सेवेचे पोथी किंवा पुस्तकं तुम्ही या महिन्यात आणू शकतात. बघा, ह्या अगदी बेसिक आणि छोट्याशा गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. या गोष्टी तुमच्या देवघरात नसेल तर तुम्ही त्या आवर्जून आणा.
यामुळे बघा तुमच्या घरामध्ये नक्कीच माता लक्ष्मी टिकून राहण्यास मदत होणार आहे. आणि बघा तुम्हाला तुमच्या घर खर्चात किंवा तुमच्याकडे जर का पैशाची सेव्हिंग होत नसेल, पैसा टिकत नसेल, तर तो पैसा टिकायला चालू होईल. तुमच्या घरामध्ये सेव्हिंग व्हायला चालू होणार आहे. बघा अत्यंत पवित्र अशा ह्या वस्तू आहे आणि या वस्तू जर का तुमच्या घरात तुम्ही आणल्या तर बघा माता लक्ष्मीचा वास तुमच्या घरात राहणार आहे. माता लक्ष्मी भरभरून तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. माता लक्ष्मीचं आगमन तुमच्या घरात होणार आहे. मग ती कशाही पद्धतीने येईल. बघा नोकरीच्या स्वरूपात असू द्या, पैशाच्या स्वरूपात असू द्या किंवा इतर वस्तूंच्या प्रॉपर्टीच्या स्वरूपात असू द्या, तुमच्या घरात माता लक्ष्मीच्या किंवा पैशाचा नेहमीच भरभराट होणार आहे. आणि बघा माता लक्ष्मी नेहमीच तुमच्यावर प्रसन्न राहणार आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.